आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। मालेगाव जवळील डोंगराळे येथील चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्याच्या घटनेचा शिंदखेडामधून निषेध मोर्चा काढत तीव्र निषेध करण्यात आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असं की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील पीडिता कुमारी यज्ञा दुसाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय। या घटनेचा तीव्र निषेध म्हणून शिंदखेडा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी मूक मोर्चाचे आयोजन केले होते। शिंदखेडा येथील भगवा चौकातून हा मुख्य मोर्चा निघाला। या मोर्चात मुली, महिला, पुरुष मंडळी, शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। भगवा चौकातून स्टेशन रोड मार्गे कचेरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयात आला। निवासी नायब तहसीलदार शारदा बागले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिले। यावेळी मोर्चाच्या वतीने हर्षदा वरसाळे, अनघा विसपुते, साक्षी चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना आज मुली, महिला सुरक्षित नाहीत अशा अनेक घटना वारंवार होत आहेत। प्रशासनाचा कोणताही धाक दिसून येत नसल्याने असे नराधम दिवसेंदिवस वाढत आहेत। अशा घटना वारंवार होऊ नये म्हणून कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि सदरचा खटला जलद गतीने चालवून पीडित कुटुंबाला न्याय द्यावे असे उपस्थित महिलांच्या वतीने निवेदनातील मुद्दे आपल्या मनोगतातून व्यक्त करीत मोर्चेकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी विनंती केली। आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। शिंदखेडा येथील अहिर सुवर्णकार समाज पीडिता कुमारी यज्ञा दुसाने हिला श्रद्धांजली म्हणून संपूर्ण दिवसभर आपली दुकाने बंद ठेवत या निषेध मोर्चात सहभागी झाले होते। त्या घटनेवर कोणीच लक्ष देत नाही, पण ती किती लहान चिमुकली मुलगी होती, तिच्यावर किती अपराध झाले, पण त्यावर कोणीच लक्ष दिले नाही। माझी मॅडमांसमोर एकच विनंती आहे, त्या मुलगीवर आणि त्या मुलावर अपराध केलाच पाहिजे आणि त्या मुलाला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे। घडली त्या चिमुरडीवर जो काही अत्याचार झालेला आहे त्याचा न्याय आम्ही कुणाकडे मागायचा सांगा। ह्या घटना या वारंवार होत असतात। प्रत्येक वेळेस घडलेली घटना ही 4 दिवस फक्त चर्चा केली जाते आणि त्यानंतर त्या गोष्टीचा विरोध केला जातो। कुठल्याही पद्धतीने न्याय मिळत नाही। काय करायचं आम्ही? प्रत्येक मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना तिच्यावर अत्याचार केले जातात। काय होतं हे? का तुमची मनस्थिती सुधारू शकत नाही? तुमच्या घरात महिला नाहीत, तुमच्या घरात मुली नाहीत? ती मुलगी चिमुरडी फक्त आणि फक्त 3 वर्षाची होती। काय होती तिची चुकी? तिला जगही कळत नव्हती, तिचे आई वडील सोडून ती कोणालाही ओळखत नव्हती। कसले आम्ही दाखवले चॉकलेट आणि बिस्किटाचे। लहानपणी मुलं खेळणींसोबत खेळणार नाही, चॉकलेट बिस्किट खाणार नाही तर काय करतील? का हे असं केलं जातं? वारंवार घडणाऱ्या ज्या घटना आहेत फक्त आणि फक्त 4 दिवस चर्चा करून उपयोग नाही, त्याच्यावर काहीतरी उपाय केला गेला पाहिजे। प्रत्येक वेळेस कॅन्डल मार्च करून काय उपयोग होणार आहे? नाही होणार, कारण की न्याय व्यवस्था जी हळूवारपणे चाललेली आहे त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे। त्या चिमुरडीच्या आई वडिलांवर आज काही घात केले गेलेले आहेत, त्या चिमुरडीचा चेहरा ठेचला गेलेला आहे। याचा न्याय कुठे मागावा? त्यांना दाद कशी मिळेल? हे आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन देऊन 4 गोष्टींची चर्चा करून काय उपयोग होणार आहे? वारंवार ज्या घटना घडतात त्या बेफिकरपणे जे समाजामध्ये वातावरण पसरवलेले आहे त्यामुळे या घटना वारंवार घडत असतात। जर त्या घटना वारंवार घडत असतील तर त्याचा उपयोग काय? एवढे कॅन्डल मार्च काढून उपयोग काय? निवेदन देऊन उपयोग काय? ती न्याय व्यवस्था सुरळीतपणे न चालवता त्या केसची फास्ट ट्रॅक मध्ये नोंदणी करून त्या कुटुंबियांना न्याय व्यवस्थेने व्यवस्थित पद्धतीने सहभागी करून त्यांना एक चांगले ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांसारखे जे विधी तज्ञ आहेत त्यांचा सल्ला, त्यांच्याकडे त्यांची केस देऊन त्या मुलीला न्याय मिळवला गेला पाहिजे आणि त्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली गेली पाहिजे। अशा चिमुरडीचा विश्व बघण्याचे जे काही स्वप्न होते, तिचे वडील काम करत असताना त्यांना ही घटना कळली। कशासाठी काम करत होते? कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, मुलांचे भवितव्य उज्ज्वल करावे यासाठी ती व्यक्ती काम करत होती आणि आल्यानंतर कुणीतरी त्या घटनेचा त्यांना निरोप दिला। काय त्या व्यक्तीवर
झालीच पाहिजे। त्याच्या घरात सुद्धा आया बहिणी असतील, त्यांना त्यांनी असा त्रास दिला असता, त्यांच्यावर काय बितली असेल हा त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या हरामखोराला फाशी ही व्हायलाच पाहिजे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।